दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पोरकी झाली आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींना आता एकत्र आलं पाहिजे अशी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी आहे। तर दुसरीकडे मात्र दादांचे नेते सध्या या मुद्द्यावर चर्चेला तयार नाही आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मतमतांतर दिसत आहेत। पाहूयात। जयंत पाटील यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा 1 नंतर दादा आणि जयंत पाटील यांच्यात बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। 27 जानेवारीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यात शेवटची बैठक झाली। या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यावर अंतिम सहमती झाली होती अशी माहिती सूत्रांनी दिली। अंतिम बैठकीनंतर अजित पवारांची आणि शरद पवारांची थेट भेट झाली। शरद पवार यांनीही सहमती दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी एकत्रीकरण जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला। संभाव्य एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना तुतारेऐवजी घड्याळावर लढण्याचा निर्णयही घेण्यात आला। राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात आल्याची ही माहिती मिळते। नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही। त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सेल्फ लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे। बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये बैठका झाल्याची कबुली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावी अशी इच्छा अजितदादांची होती। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर या संदर्भातली घोषणा होणार होती असा दावा त्यांनी केला आहे। अजित पवार यांची मनापासून इच्छा होती की लवकरात लवकर दोन्ही पक्षाचं विलीनीकरण झालं पाहिजे, दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे। याच्या बाबतीत अनेकदा जयंत पाटील आणि आम्ही सर्व जे प्रमुख मंडळी आहोत त्यांच्या अनेकदा बैठका सुद्धा झाल्या आणि अजितदादाची मनापासून इच्छा होती आणि त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर आपण महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण तो निर्णय घेऊ। पण नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या त्याच्यामुळे अजून तो निर्णय पुढे गेला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सकारात्मकता दर्शवली। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी जाहीररित्या दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे। तर दादांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी देखील शशिकांत शिंदेंच्या विधानाला दुजोरा देत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर रोखठोक भाष्य केलं। मला वाटतं की ह्या सर्व गोष्टीतून पवार कुटुंबियांनी आता एकत्र यावं। आम्ही काय सांगण्यापेक्षा पवार कुटुंबीय एकत्र आल्याने पवार साहेबांसारखा दीर्घ अनुभव असलेलं नेतृत्व आहे आणि त्यांनी एकत्र येऊन आता काळाची गरज म्हणून कार्यकर्त्यांची भावना, अजितदादाचं स्वप्न, अजितदादांना जी काय खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर सगळं यावं। आम्ही सगळं एकत्र आलोच पाहिजे, कोणी कोणाच्या मनामध्ये स्वार्थ न ठेवता एकत्र आलं पाहिजे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत हे विभाजन झालं तेव्हापासून लोक म्हणत होते की एक तर वेगळं व्हायलाच नको होतं, पण झाले। अनेक ठिकाणी एकत्रच लढलेत एकत्र किंवा ज्या बैठका होत होत्या आताही 15 दिवसापूर्वी जी बैठक झाली पूर्ण पवार साहेबांच्या नेतृत्वात, त्यांची घरगुती जरी बैठक असेल तरी बाहेर ती चर्चा आता एकत्र होतात। आज तरी मला वाटतं काही एकत्रच आहेत, राहिलं असेल काही तर पुन्हा एकत्र बसून त्याचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा अशी मी माझ्या वतीने तरी विनंती करतो प्रमुखांना। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरून संजय राऊत यांनी सुनावलंय। राष्ट्रवादी संदर्भात चर्चा करण्याची आता वेळ नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर याआधी मत मांडल्याचंही राऊतांनी सांगितलंय। तर दुसरीकडे दोन्ही पक्षांचे नेते विलीनीकरणावर निर्णय घेतील असं विधान गिरीश महाजन यांनी केलंय। या विषयावरती आता चर्चा करणे योग्य नाही।
आत्ता याला काही काळ जावं लागेल. या अनेक विषयात माझ्याकडे सुद्धा माहिती आहे आणि मी याच्यावरती भाष्य केलेलं आहे. माननीय शरद पवार साहेबांसुद्धा किंवा सुप्रियाताईंशी याच्यावरती आमची अनेकदा चर्चा झालेली आहे. पण आत्ता त्याच्यावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही. मला वाटतं हा दोन्ही पक्षांचा विषय आहे. म्हणजे अजितदादा गट असेल आणि शरद पवार साहेबांचा गट असेल, हा त्यांचा दोघांचा विषय आहे. आता त्या संदर्भामध्ये काही आधी हालचाली सुरू होत्या असं आपण दाखवत होतो. तशा पद्धतीने काही मूव चाललेली होती. पण आता अकाली दादा आपल्यातून निघून गेलेत. खरं म्हणजे हे खरं नकलनीय आहे, पण वस्तुस्थिती आहे. आता पुढे काय होतं या संदर्भामध्ये हालचाली होतील, पण मला वाटतं 2-3 दिवस तरी जाऊ द्यावे लागतील. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राष्ट्रवादी पक्षाची सूत्र कुणाच्या हातात जातील हा देखील प्रश्न आहे. कारण शरद पवारांचं वय आणि आजारपणामुळे ते राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांकडे पक्ष नेतृत्वाचा अनुभव नाहीये. रोहित पवारांकडे देखील राजकारणाचा दांडगा अनुभव नाहीये. पार्थ आणि जय पवार यांच्याकडेही राजकारणाचा अनुभव नाहीये. त्यामुळे पक्षाची सूत्र कुणाच्या हातात जाणार हा एक मोठा प्रश्न आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी समोर येत दोन्ही राष्ट्रवादीने एक व्हावं अशी भावना व्यक्त केली. तसंच अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये देखील अनेक बैठका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? एकत्र आल्यास पक्षाची सूत्र कोण सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.